अधिवेशन म्हटलं की बच्चू भाऊचं भाषण गाजणारच की बाबा. असं काही होत नाही. आम्ही सगळी काळजी घेतोय. मग काय मूर्ख लोक आहे का हे? बच्चू नाम सुन के बच्चा समझे क्या? हे पागल आहे. या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अध्यक्ष महोदय, लहान माणसाला त्रास देणारा आहे, पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता है. उत्तर अरे सुन तो लो हमारी बात. मला वाटतं एकतर आहे आमदारावर कारवाई करा, दोन पैकी एक केलं पाहिजे. मंत्री महोदयानं दोन पैकी एक करा. काय म्हणतं मंत्री महोदय? काय म्हणतो? का असं काही होत नाही, आम्ही सगळी काळजी घेतोय. मग काय मूर्ख लोक आहे का हे? हे पागल आहे. अध्यक्ष महोदय, एकतर आमदाराचं खरं मानावं, नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले, नाही तर माझ्यासमोर उभं करा. अध्यक्ष महोदय, आमदारानं काय म्हटलंय? या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ते हजर नाही आहे. ते का हजर नाही याची चौकशी करा. त्याची चौकशी झाली पाहिजे ना. एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला. ज्या अमीन पटेल साहेबांचं सहज नाव टाकलं ते इथं उपस्थित ठेवले. अध्यक्ष महोदय, या मोठा गोळा. अध्यक्ष महोदय, पहिल्या गोष्टी काय, या लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्षवेधीमध्ये नाना पटोले गैरहजर का, ते पहिले माहिती काढा आणि आम्हाला पटलावर ठेवा. माहिती द्या. तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या. आणि अध्यक्ष महोदय, मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे, तसं काही नाही आहे. आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची. ते असं काही होतच, म्हणजे एखादा मेला जरी ना, तुम्ही काय म्हणता ते मेला गेले नाही आहे, ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू. लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे, हे सूर्यप्रकाशावर सत्य आहे. सत्य छुप नाही सकता है. मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला. दोन गोष्टी, खोटी आहे का, सदस्यानं खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं. खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे, पण प्रदूषण झालं ना. अध्यक्ष महोदय, बच्चू कडू यांचं आक्रमक असं भाषण आपण बघितलं, त्यांना संतापलेलं आपण बघितलं. आणि नाना पटोले आज हजर का नाही याचीही चौकशी करा, अशी ही मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे. यावर आता शिंदेच्या मंत्र्यांनी काय उत्तर दिलं बघूयात. सन्मान्य सदस्य बच्चू भाऊंनी जी भूमिका मांडली, मी उत्तर देत असताना मध्येच त्यांनी मला थांबवलं. प्रदूषण झालं की नाही ह्याची नक्की आपण चौकशी करू. जे कोण बिल्डर आहेत, कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे ब्रीफिंग घेताना मला आता कळलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सदस्यांनी जी इथं भूमिका मांडली, कारण बच्चू भाऊ लक्षवेधी वाचून या ठिकाणी तुम्ही सांगताय, परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही नक्की ज्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगू शकले असते, पण दुर्दैवानं ते आज सभागृहामध्ये नाही, त्याचा उल्लेख बच्चू भाऊनी केला. पण बच्चू भाऊनी जी भूमिका मांडलेली आहे सभागृहामध्ये मांडलं बच्चू भाऊ जे जातं ते खरं मानलं जातं. या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण होतंय की नाही याची देखील चौकशी अगदी युद्धपातळीवर केली जाईल. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणारं हे सरकार आहे. पण दुसरा मुद्दा भाऊ जो तुम्ही मांडलात तो देखील अतिशय महत्वाचा आहे की उद्योग विभागामध्ये अनेक प्रकल्प आहेत, त्यांचं पोल्युशन होतंय, त्याची देखील माहिती आपल्याकडे असली पाहिजे. अशा पद्धतीने तिची भूमिका सकारात्मक आपण मांडली, त्याचं देखील मंत्री म्हणून मी समर्थन करतो. आणि पुढच्या अधिवेशनाच्या आत पर्यावरण विभागाला हे निर्देश दिले जातील की अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रदूषण बाजूला होण्यासाठी न होण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती ही सभागृहामध्ये ठेवली जाईल. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपल्याला माहिती आहे की अनेक मोठमोठे उद्योग उभे केले जातात. रिफायनरी असेल किंवा अनेक उद्योग समूह असेल ते उभे केले जातात आणि हेच उद्योग नंतर प्रदूषण करतात आणि या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याच मनुष्य प्रजातीला नुकसान होतं, पशुपक्ष्यांना नुकसान होतं. त्यामुळं सगळं पर्यावरणाचं जे संतुलन आहे ते बिघडतं आणि याकडे कुणीही लक्ष देत नाही. आणि याच उद्योग समूहामुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात लक्षवेधी जी आहे ती हिवाळी अधिवेशनात ठेवली गेली होती. नाना पटोले यांची ही लक्षवेधी होती, मात्र तेच उपस्थित नव्हते. त्यामुळे बच्चू कडू हे मुद्दा मांडत होते आणि नाना पटोले का उपस्थित नाही या मुद्द्यावर देखील बच्चू कडू चांगलेच संतापलेले बघायला मिळाले. त्यासोबतच त्यांनी शिंदेच्या मंत्र्यांचे कान देखील टोचले की प्रदूषण झालंय, मग त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याचा अहवाल जो आहे तो सभागृहात मांडा आणि आम्हाला कळू द्या. प्रत्येक वेळेस कुणी मेलं तरी मंत्री संत्री असं म्हणतात की काहीही झालेलं नाहीये, त्याची आम्ही चौकशी करू आणि नंतर सगळा अहवाल तुमच्या समोर ठेवू. पण हे म्हणणं आता सोडा आणि योग्य ती चौकशी करून प्रदूषण झालेलं आहे त्यामुळेच ही लक्षवेधी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडली गेलेली आहे. त्यामुळं
योग्य अहवाल जो आहे त्या प्रदूषणाबाबतीतचा विधानसभेमध्ये मांडा, अशी मागणी यावेळी बच्चू कडू करत होते आणि त्यावेळी ते चांगलेच आक्रमक आणि भडकलेले आपल्याला बघायला मिळाले.